घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका आणि जानकी या दोघीजणी मिळून शर्वरीच्या रूममध्ये जातात आणि शोधाशोध करतात. तेव्हा तिच्या रूममध्ये खूप मोठे पुरावे हे जानकीच्या हाती लागलेले असतात. तर प्रेक्षकांनो, शर्वरीच्या रूममध्ये राहुलचे आणि तिच्या प्रेमाचे काही फोटोज, ज्या त्यांच्या आठवणी आहेत त्या सापडलेल्या असतात. त्या दोघांच्या लफड्याचे फोटो हे तिच्या रूममध्ये सापडल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. इथे आता खूप मोठा पुरावा शर्वरी आणि राहुलच्या विरोधातला जानकीच्या हाती लागलेला असतो. ते पुरावे सुमित्राला जाऊन दाखवल्यानंतर सुमित्राचे डोळे उघडलेले असतात आणि म्हणूनच जेलमध्ये जाऊन ती आपल्या मुलीला जाब विचारते. तिचं थोबाड लाल करत तिला आता त्या फोटोंचा आणि इथे राहुल बरोबरच्या प्रेम प्रकरणाचा सुमित्रा जाब विचारते आणि आपल्या मुलीचं थोबाड लाल करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि अवंतिका सौमित्र ऋषिकेशला सांगत असतात की या वेळेला ऐश्वर्याने काही नाही केले. पण ते दोघे जण ऐश्वर्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही. ऐश्वर्या खूप मोठी कारस्थानी आहे असं म्हणत तिच्यावरती आरोप करत असतात. पण या वेळेला तिने काहीही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा विश्वास ठेवायला कुणीही तयार नसतं. उलट सौमित्र म्हणत असतो की माझ्या भावाने सारंगने काहीच केलेलं नाही आहे. जे काही सगळं घडतंय ना, ते सगळं ह्या ऐश्वर्यामुळे घडतंय. हे सगळं ह्या ऐश्वर्यामुळे झालेलं आहे. तिनेच विक्रांतचा खून केला असेल, कारण आत्तापर्यंत ती खूपच जास्त खोटं बोललेली आहे. तेव्हा ऐश्वर्या सगळ्यांना पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी काही नाही केले, पण विश्वास ठेवायला कुणीही तयार नसतं. त्यानंतर इथे खूप मोठे पुरावे आता हाती आलेले असतात. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला असतो आणि त्याच्यामध्ये राहुल आणि शर्वरीच्या फिंगरप्रिंट्स सापडलेल्या असतात आणि त्यामुळे त्या दोघांचे फिंगरप्रिंट सापडल्यामुळे गुन्हेगार हे आता ऐश्वर्या आणि सारंग नाही, तर शर्वरी आणि राहुल आहेत हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे पोलिसांनी इथे ऐश्वर्याला आणि सारंगला निर्दोष सिद्ध करत आता सोडून दिलेलं असतं आणि शर्वरीला अरेस्ट करण्यासाठी ते घरी आलेले असतात आणि त्यानंतर तिला अरेस्ट करून आपल्याबरोबर घेऊन जातात. सुमित्राला त्या गोष्टीचा फारच धक्का बसलेला असतो. माझ्या जवळच्या सर्व व्यक्ती एक एक करून माझ्यापासून दूर होत आहेत असं तिला वाटत असतं. आधी नाना, नंतर माझे विक्रांत जावई आणि आता इथे माझी मुलगी शर्वरी. काय चाललंय तरी काय? तेव्हा इथे देवा मलासुद्धा तू मारून टाक असं सुमित्रा म्हणून आता टाहो फोडत असते. तिला जानकी अवंतिका समजावण्याचा प्रयत्न करत असतात. ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की शर्वरीने खून केलाय. तेव्हा सुमित्रा जोरदार तिच्या थोबाडीत देते, कारण तिचा आपल्या मुलीवरती विश्वास असतो. त्यामुळे इथे आता तिने सांगितल्यानंतरसुद्धा सुमित्रा काही विश्वास ठेवत नाही. सुमित्रा म्हणते की माझ्या मुलीने काही केलेलं नाही आहे, तू तिच्यावरती विनाकारण आरोप करतेस. माझ्या मुलीने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा इथे आता सुमित्राचा विश्वास अटळ असतो. ऐश्वर्या किती सांगण्याचा प्रयत्न करत असते की फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार इथे शर्वरी वंश आणि त्याचबरोबर राहुल या दोघांचे फिंगरप्रिंट सापडलेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की गुन्हेगार मी आहे म्हणून. विक्रांत भाऊजींना मारण्यासाठी माझ्याकडे काय मोटिव्ह असणार आहे सांगा ना. त्यांची आणि माझी काय दुश्मनी असणार आहे असं आता ऐश्वर्या सांगत असते. पण कुणीही तिच्या बोलण्यावरती 100% विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. विश्वास ठेवत असते ती जानकी आणि फक्त अवंतिका. या दोघीजणी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत असतात. पण प्रेक्षकांनो, बाकी सुमित्रा, सौमित्र आणि त्याचबरोबर ऋषिकेश कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. सुमित्रा तर खूप रडत असते. रडून रडून ती आता चक्कर येऊन पडते. तेव्हा डॉक्टरांना बोलावलेलं असतं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही स्वतःला सावरा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता काहीतरी खाऊन घ्या आणि तुमची बीपीची गोळी घ्या. तेव्हा इथे सुमित्रा काही खायला तयार नसते. ती म्हणत असते की देवा माझा जीव जाऊ दे, माझा जीव जाऊ दे, मला जगायचं नाही आहे.
आणि इथे जानकी म्हणते, नाही आई, असं बोलू नका. अहो, तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर आम्हाला सोडून गेलात तर कसं होणार? हे आपलं घर आहे ना. आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. शर्वरी वंशंना मी नक्की सोडून आणेन. शर्वरी वंशंनी काहीच केलेलं नाही ना, मग त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती म्हणते, नाहीच केले माझ्या मुलीने काही. माझ्या मुलीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर अवंतिका म्हणत असते की खरं तर आता विश्वास कुणावरती ठेवायचा आणि कुणावरती नाही काहीच कळत नाही आहे. मला तर वाटतं हे सगळं त्या राहुलने केले आणि शर्वरीला मुद्दामून या प्रकरणामध्ये फसवले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्ही दोघीजणी काही बोला, मला कितीही बोला तुम्ही, पण खरं हेच आहे की शर्वरीसुद्धा या खुनामध्ये सामील आहे. तुम्हाला कितीही तिच्यावरती विश्वास असू दे, पण मी शर्वरीला आता जेवढं ओळखते ना, मी तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकते की शर्वरीचा सुद्धा या सगळ्यामध्ये हातभार आहे. त्यामुळे इथे ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये कितीही तथ्य असलं पण तरीसुद्धा घरामध्ये बोलणे हे रिस्कीच आहे. कारण सगळेजण ऐश्वर्याच्या आणि जानकीच्या बोलण्याचा राग करत आहेत. शर्वरीने काहीच केलं नाही आहे असं सगळेजण म्हणत आहेत. इथे सौमित्र तर म्हणतो हे कारस्थान आहे ना ह्या ऐश्वर्याचंच आहे, पण विनाकारण ती इथे माझ्या शर्वरी बहिणीवरती नाव घेते. सौमित्राने ठरवून ठेवले की गुन्हेगार ही ऐश्वर्याच आहे, पण ऐश्वर्या सांगत असते की मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. पण कुणीही बोलण्यावरती तिचा विश्वास ठेवत नाही आहे. आणि जानकी म्हणते की सारखं सारखं बोलू नको, हे सगळं शर्वरी वंशंनी केले. घरामध्ये जर कोणी ऐकलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इथे सुमित्रा परत ते बोलणं ऐकते आणि म्हणते की ऐश्वर्या, अजून एकदा जर तू माझ्या मुलीचं नाव घेतलंस ना तर मी विसरून जाईन की तू या घरची सून आहेस. मी हाताला धरून तुला या घरातून हकलून देईन. त्यानंतर इथे सुमित्राला तिच्या रूममध्ये घेऊन जात जानकी तिला आराम करायला सांगते आणि ऐश्वर्याला म्हणते परत परत त्याच विषयावरती बोलू नकोस. ऐश्वर्या म्हणते, चला आता तुम्ही दोघीजणी माझ्याबरोबर शर्वरीच्या रूममध्ये चला. ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी दोघींना इथे शर्वरीच्या रूममध्ये घेऊन जाते आणि ती म्हणते की शोधाशोध करा. राहुल आणि शर्वरीच्या विरोधामध्ये आपल्याला काही ना काहीतरी पुरावे नक्कीच सापडतील. एकदा शोधाशोध तर करा. तेव्हा इथे ड्रॉवरमध्ये, बेडच्या खाली, कपाटामध्ये, कपाटाच्या लॉकरमध्ये सगळीकडे आता काही ना काहीतरी पुरावे सापडत आहेत का हे बघितलं जातं. तेव्हा इथे आता कपाटाच्या खाली एक ड्रॉवर असतो. त्या ड्रॉवरमध्ये काही लेटर असतात आणि त्याच्यामध्येच काही आता फोटोज असतात. त्या जानकीच्या हाती लागतात. तर त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे राहुल आणि शर्वरीचे नको त्या अवस्थेत ते फोटो, त्यांचे पर्सनल फोटोज असतात. ते आता एकमेकांना मिठी मारलेले वगैरे त्यांच्या इथे ज्या आठवणी आहेत त्या फोटोच्या माध्यमातून पुरावा म्हणून त्यांनी स्वतःच्या जवळ ठेवलेले असतात. त्यामुळे इथे ते फोटो सापडलेले असतात आणि राहुलने आणि शर्वरीने एकमेकांना लिहिलेले पत्र ते सुद्धा सापडलेले असतात. तेव्हा कविता वगैरे केलेले असतात, काही शायरीज वगैरे असतात. हे सगळं राहुलने शर्वरीसाठी लिहिलेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलला शर्वरीबरोबर लग्न करायचं असतं आणि त्यामध्ये त्याने असं सुद्धा नमूद केलेलं असतं की लग्नाच्या आधी आपण तुझ्या घरी जायचं, तिथे जाऊन त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती तू सुद्धा मिळव, पैसा, अडका, संपत्ती, दागिने हे सगळं आपण तिथून घेऊ आणि मग कुठेतरी लांब जाऊन आपण लग्न करून सुखाने संसार करू, असं राहुलचं प्लॅनिंग असतं. शर्वरीला त्याने पत्राद्वारे काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ते पुरावे तिने लपवून ठेवलेले असतात, पण ते पुरावे जानकीच्या हाती लागलेले असतात. आणि महत्त्वाचे पुरावे घेऊन इथे अवंतिका, जानकी सुमित्राकडे येतात आणि ते फोटोज आणि ते पत्र सुमित्राला दाखवले जातात. तिचा आपल्या मुलीवरती खूपच जास्त विश्वास असतो. ती म्हणत असते की माझ्या मुलीने काहीच केलेलं नाही आहे, तिला लवकरात लवकर तुम्ही सोडून घेऊन या. तेव्हा सौमित्रने तिला आधीच सांगितलेलं असतं की शर्वरीला जामीन मिळणं कठीण आहे, कारण फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार तिच्यासुद्धा हाताचे ठसे इथे सापडलेले आहेत. त्यामुळे तिला लगेच काही जामीन मिळणार नाही. पण सुमित्रा काही ऐकायला तयारच नसते, वेड्यासारखी रडत असते आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला तुम्ही इथे आता निर्दोष सिद्ध करा आणि घरी घेऊन या असा हट्ट करत असते. तेव्हा सगळ्यात आधी सुमित्राला समजवणं गरजेचं असतं आणि तेव्हा अवंतिका, जानकी दोघीजणी ते पुरावे घेऊन सुमित्राकडे जातात आणि ते पुरावे तिला दाखवतात. तेव्हा ती स्वतःच्या डोळ्याने बघते की शर्वरीचं कारस्थान नेमकं काय आहे.
शर्वरीने काय करण्याचा प्रयत्न केला होता हे जेव्हा तिला कळतं तेव्हा तिचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतात आणि ती पुन्हा हट्ट करत नाही की तुम्ही शर्वरीला सोडवा. कारण का आत्तापर्यंत ऐश्वर्या, जानकी, अवंतिका जे काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या असतात. म्हणजे सुमित्रा आपल्या मुलीवरती इथे आता आंधळा विश्वास ठेवते. तिच्यावरती जीवापाड प्रेम असल्यामुळे तिच्या चुकीच्या गोष्टींनासुद्धा नजरअंदाज करत असते, चुकीच्या गोष्टींवरती पडदा टाकत असते. पण त्या फोटोमुळे आणि त्याचबरोबर त्या लेटरमुळे तिचे डोळे उघडलेले असतात. शर्वरीचं राहुल बरोबर अफेअर आहे, त्या दोघांना लग्न करायचं होतं, त्यांची प्रॉपर्टी लुबाडून पैसा अडका दागिने घेऊन त्यांना पळून जायचं होतं. ह्या गोष्टी आता त्यातून क्लिअर झालेल्या असतात. आणि इथे शर्वरीचा सापडलेला मोबाईल, त्याच्यामधून सुद्धा खूप गोष्टी आता समोर आलेल्या असतात. राहुल बरोबरचं तिचं चॅटिंग असू दे किंवा त्याला केलेले जे मेसेज, त्याला किती वेळा केलेला फोन, या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. तेव्हा सौमित्र, ऋषिकेश यांचासुद्धा आपल्या बहिणीवरती जो काही आंधळा विश्वास असतो त्यांचे डोळे उघडण्याचं सुद्धा काम अवंतिका, जानकी आणि ऐश्वर्या करतात. कारण त्यांनासुद्धा इथे आता शर्वरी काही त्यांची कोणी दुश्मन नाही आहे. पण तरीसुद्धा शर्वरी जर चुकीचं वागत असेल तर निदान तिला तुम्ही पाठीशी घालू नका. आत्तापर्यंत ऐश्वर्याकडून खूप चुका झाल्या. ऐश्वर्याने इथे रणदिवेंना खूप त्रास दिला. पण जर ती सुधारण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही तिला गुन्हेगारच म्हणून जर मोकळे करत असाल तर ती सुधारणार कधी, असं जानकी आता सगळ्यांना सांगते. जानकी म्हणत असते की ऐश्वर्याने खूप चुका केल्या, सगळ्यात जास्त त्रास तर तिने मला दिला, पण तरीसुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवू शकते. कारण का, तिने आता बऱ्याच दिवस खूप काही चांगल्या गोष्टीसुद्धा केलेल्या आहेत. आगीमधून इथे आता अवंतिकाचा जीव वाचवला. त्याचबरोबर ऋषिकेशला जेलमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा तिने प्रयत्न केले. मग मी तिला चुकीचं का म्हणून? एखादी व्यक्ती जर सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, ना की त्या व्यक्तीला आपण गुन्हेगार ठरवून सातत्याने मोकळं केलं पाहिजे. शर्वरी वंशंवरती तुमच्या असलेली निष्ठा, माया, प्रेम हे सगळं एका बाजूला, पण त्यांनी केलेला गुन्हा एका बाजूला. तेव्हा इथे सुमित्राचे डोळे उघडतात. ती म्हणते की माझी मुलगी शर्वरी, तिच्यावरती इतके चांगले मी संस्कार केले, ती पुढे जाऊन अशी वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तिने आज माझी आणि तिच्या वडिलांची इथे आता मान शर्मेने खाली घालवलेली आहे. हे फोटो आणि हे पत्र तर मला वाचवत नाही आहेत की फोटो मला बघवत नाही आहेत, हे माझ्यापासून दूर नाही. पण आता त्या मुलीची मी आठवण काढणार नाही आहे. माफ करा मला जानकी आणि ऐश्वर्या, मी तुमच्या दोघींच्या थोबाडीत लगावली. कारण मला असं वाटत होतं की माझी मुलगी निर्दोष आहे, तिला या प्रकरणामध्ये फसवलं गेलं आहे. आता कुठे विक्रांतचा मृत्यू झाला आहे, एवढ्या मोठ्या धक्क्यातून ती सावरण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही तिच्यावरती आरोप करताय असं मला वाटत होतं. पण हे फोटो आणि हे पत्र बघितल्यानंतर माझी अक्कल ठिकाणावरती आली आहे. त्यामुळे आता मला तुम्ही शर्वरीकडे घेऊन चला. मला शर्वरीला जायचं आणि जाब विचारायचा आहे या सगळ्याचा. आमच्या प्रेमाची आणि विश्वासाची तिने अशा पद्धतीने इथे परतफेड करावी, मला हे सहन होणार नाही आहे. आता एक आई आपल्या चुकलेल्या मुलीचे कान ओढणार आहे, तिच्या थोबाडी देणार आहे, जशी विनाकारण मी तुमच्या दिली. तेव्हा ती आता इथे सौमित्रला, ऋषिकेशला म्हणते की चला मला शर्वरीकडे घेऊन चला. तेव्हा शर्वरीकडे नेल्यानंतर शर्वरी म्हणते, आई आलीस तू, बरं झालं आलीस. मला माहिती होतं कुणीही मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही तरी माझी आई करणार, कुणीही विश्वास ठेवला नाही तरी माझी आई माझ्यावरती नक्की विश्वास ठेवणार. बरं झालं आई तू आलीस, मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ, काहीही कर पण बाहेर काढ. तेव्हा सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. अगं स्वतःच्या नवऱ्याला मारणारी तू, तुला काय गं मी बाहेर काढणार? ती म्हणते, आई अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा राहुलचे आणि तिचे फोटो आणि ते पत्र, जे काही हाती पुरावे लागलेले असतात ते शर्वरीला दाखवले जातात. आणि म्हणून आता मी तुझ्या चुकांवरती पांघरून घालणार नाही आहे. तू जी काही चूक केली आहेस ना, मोठं पाप केले आहेस तू स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचं, त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार. तेव्हा आपल्या आईचा सुद्धा आता आपल्यावरती विश्वास नाही ही गोष्ट शर्वरीला पटलेली असते. आणि जी गोष्ट तिने इतके दिवस सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केलेला असते ती गोष्टसुद्धा आता सगळ्यांना समजलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा आणि घरातले बाकीचे सगळेच सदस्य यांना शर्वरीच्या विरोधातले पुरावे हाती लागल्यानंतर शर्वरी खरी गुन्हेगार आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं सगळेजण म्हणतात.
आणि कुणीही तिचा जामीन करणार नाही अशी एकमेकांना सक्त ताकीद देतात. तर अशा रीतीने चुकलेल्या शर्वरीच्या थोबाडीत देत इथे आता सुमित्राने आपल्या मुलीचे कान उघडलेले असतात आणि तिला जे काही तू केलंस ते किती चुकीचं आहे अशा पद्धतीने तिची चूक दाखवून तिचे कान उघडलेले असतात.